काही काल जितेंद्र आव्हाड बोलताना असं म्हणालेत की अजित पवारांना तटकरेंनी शरद पवारांपासून वेगळं केलं, त्यांनी त्यांच्या घरामध्ये काय शिस्त आहे हे खरं तर बघायला पाहिजे। प्रदेशाध्यक्ष असताना ते सकाळ संध्याकाळ म्हणजे आपण भाजपमध्ये गेलो पाहिजे असे शरद पवारांना सांगितलं। खरं तर प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे 2014 पासून 17 पर्यंत होते, त्याच्यामुळे त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा पक्षाने निर्णय घेतलेला होता 2014 मध्ये द्यायचा। त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांचं म्हणजे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असताना काही विषय नाही। 17 मध्ये ज्या वेळेला 2017 असेल 2019 मध्ये ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातला पक्ष होता। अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते वरिष्ठ नेता आहेत। गेल्या जवळपास 40 वर्षांचा राजकीय अनुभव हा अजितदादांना आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आमदारांनी जवळपास 40हून अधिक आमदारांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे अजितदादांना कोणीतरी दुसरं सांगून ते ऐकणार आणि त्यानुसार ते करणार, हा एक हे वक्तव्यच हास्यास्पद आहे। त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला गेल्या 35-40 वर्षाचा अनुभव आहे ते कोणाच्या सांगण्यावरून कशाला निर्णय घेईल। त्यामुळे त्यांनी का हा निर्णय घेतला ही भूमिका अजितदादांनी वेळोवेळी त्या ठिकाणी मांडलेली आहे, त्याबाबत मी अधिक भाष्य करू इच्छित नाही। आणि त्याच्या संदर्भातलं उत्तर हे अजितदादा जास्ती योग्य पद्धतीने देत आलेले आहेत, पुढेही ते देतील। त्याच्यामुळे आपण इतरांवर काही बोलण्यापेक्षा आपण वेळोवेळी कशा पद्धतीने भूमिका बदललेल्या आहेत, आपण काय करत आहोत, आपण कशा धार्मिक आणि भावना लोकांच्या दुखावत आहोत, याकडे सगळ्यांनी अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं मला वाटते गरजेचं आहे। आपापल्या मतदारसंघात आपण लोकहिताची कामं करणं, ह्या गोष्टीकडे सगळ्या आमदार महोदय, खासदार महोदयांनी लक्ष देणं हे अधिकाधिक गरजेचं आहे। टीका करणं सोपं असतं, लोकांसाठी काम करणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडावी। नाही, मला माहित नाही काय एवढं विशेष प्रेम आहे ते। खरं तर आम्ही ते दोघंही कोकणातले आहेत आणि कोकणातल्याच लोकांनी खरं एकमेकांबद्दल अशा पद्धतीची टीका करणं असं नेहमी म्हटलं जातं की यामुळेच अनेक वेळेला आपल्याला मागं पडावं लागत असतं। त्यामुळे मला माहीत नाही त्यांचं लक्ष केंद्रित काय आहे ते, याचं उत्तरही तटकरे साहेब वेळोवेळी देत आलेले आहेत। मी महिला व बालविकासची मंत्री असताना माझं तर अधिकाधिक प्रयत्न राहतो की आपण त्याच्यामधनं किती या घटकासाठी काम करू शकू यासाठी, कारण मी म्हटल्याप्रमाणे टीका करणं सोपं आहे, आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला त्या पलीकडे जाऊन कधी विचार करावा लागतो। काल देखील रामाबाबत असंच एक वक्तव्य करण्यात आलं। अनेक नेते जे आहेत ते खरं तर यापासून अलिप्त राहत आहेत, बोलण्याचं टाळतात या सगळ्या त्यांच्या नाही। खरं तर एखाद्या आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून, म्हणजे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार ही वेगळी बाब झाली, सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या धार्मिक भावना असतात आणि त्या कोणी कधी दुखावू नये ही साधारणपणे आपल्या सगळ्यांची, आपण भक्त असो, आपण देव मानत असो नसेल मानत तरीही इतरांच्या भावनांचा आदर सन्मान करणं ही एक साधारणपणे आपल्या सगळ्यांची भूमिका असते। आपण कोणाची पूजा अर्चना करावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, पण आपल्या वक्तव्यातून कुठलाही व्यक्ती किंवा एखादा घटक दुखावला जाऊ नये ही तर एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांची जबाबदारी असते। म्हणून मी म्हटलं की आपण लोकांची हिताची कामं करण्यामध्ये आपण जास्ती लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आपण कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाता कामा नये याच्यावर जर अधिक आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कामावर जर लक्ष त्या ठिकाणी अधिक दिलं तर अशा पद्धतीची जी मला वाटते भावना नकारात्मक जे दरवेळेला ते व्यक्त करत राहतात ही कुठेतरी थांबण्यास मदत होईल।